आणि इथं आल्यावर शाळेची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तुम्हाला दाखवतो. अरे हे हात घ्या ना मग. ही त्या बिल्डिंगची अवस्था आहे सध्या. हे असं वाटतं की अजून पण जो ब्रिटिशांच्या राजमध्ये आपला देश होता त्या काळातली बिल्डिंग वाटते. ह्यांचा हात घ्या बरं का. बिल्डिंग आहे एवढा ही हात यायला सगळं याचा जो स्लॅब आहे तो टपकतोय. ही अवस्था आहे त्या बिल्डिंगची. आणि ही वॉशरूमची अवस्था आहे. वरून फ्रेम करू. अरे ही वॉशरूमची अवस्था आहे. तर आता अशी अवस्था पाहून मी आत गेलो वर्गात. हात कुणाचा आहे जरा. मी मुलांना विचारलं पाणी भेटतं का. मुलं म्हणले हो पाणी भेटतं. मी विचारलं बाथरूम चांगले आहे का. मुलं म्हणले हो चांगले आहे. म्हटलं बाथरूममध्ये पाणी येतं का. मुलं म्हणले हो येतं बाथरूममध्ये पाणी. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला अजून तुमच्या शाळेत काय काय सुधार पाहिजे. मग मुलं म्हणले ही आमची शाळाच नाही आहे. कोणाच्या इशाऱ्यावर आदेशावरनं बाहेरून इथं लहान लहान मुलं आणल्या गेली. त्यांना स्कूलचा युनिफॉर्म घातला आणि त्यांना बसवण्यात आलं की मीडियासमोर तुम्ही सगळं चांगलंच बोला शाळेवर. हे कोणाच्या आदेशावरनं झालं. प्रिन्सिपलचं झालं, BDOच्या झालं का शिक्षण अधिकाऱ्यांचं झालं याची चौकशी केली पाहिजे. तुम्ही 5-5, 6-6 वर्षांच्या लहान लहान मुलांचा उपयोग करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी. जे लहान मुलं मुली या शाळेचीच नाही आहे त्यांना तुम्ही युनिफॉर्म घालून बसवलं आणि सांगितलं की शाळेबद्दल चांगलंच बोला. आणि त्यांना जेव्हा मी विचारलं तुमच्या शाळेत काय बदल पाहिजे ते म्हणते ही आमची शाळाच नाही. बाजूला घ्या बाजूला. बाजूला घ्या ना. शासकीय शाळा आणि खाजगी शाळा या दोघांमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. संघर्ष नाही. खाजगी शाळा शासकीय शाळांना खाऊन टाकतात आणि याचं कारण आहे हे शिक्षण अधिकारी जे हे सगळं फ्रॉड करतात. आता बाहेरून स्टुडंट्स आणण्यापेक्षा किंवा बाहेरून जबरदस्ती मुलांना आणून बसवण्यापेक्षा शाळेवर काम करा. तुमची बदनामी नसती झाली. तुम्ही लहान लहान मुलांचा वापर करताय तुमचं फेलियर लपवण्यासाठी. यापेक्षा शाळा सुधारवा ना. शाळेवर काम करा. हे असले फालतू धंदे नाही करावं लागणार तुम्हाला. इतकं वाईट वाटलं मला ते बघून की ते लहान मुलं म्हणतात ही आमची शाळाच नाहीये. सर नीटचा पेपर फुटला. आपण या शाळेवर हो नाही सर मी आता इथं जे शिक्षण अधिकारी BDO आहे त्यांना फोन केला. त्यांना विचारले मी कोणाच्या आदेशावर झालेले. बाहेरून कसं काय इथं दुसरे जे या शाळेची मुलं मुली नाही आहे त्यांना कसं काय आणून बसवलं. आणि त्यांच्यासमोर मी दुसरा एक मुद्दा मांडतो. या शाळेमध्ये फक्त एक प्रिन्सिपल आहे आणि एक टीचर. फक्त एक टीचर आहे. एक प्रिन्सिपल आणि फक्त एक टीचर. आणि ती एक टीचर 1ली, 2री, 3री, 4थी या 4 क्लासेस घेते. एक टीचर 4 क्लासेस कसं काय घेणार आहे. शक्य आहे का. सगळ्यांना त्यासोबत बसवत आहे. त्यांची काही चुकी नाही आहे. त्या जर शिकू नाही शकत आहे त्याचं एक कारण एक टीचर कधीच 4 क्लासेस घेऊ नाही शकत. आणि फक्त 2 क्लासरूम आहेत. जर तुमचे क्लासेस 4 आहेत तर तुमच्याकडे क्लासरूम्स 2च कसं काय. तर क्लासरूम वाढवण्यात आले पाहिजे. मी तर म्हणतो बिल्डिंग वाढवून दुसरी बनवली पाहिजे. बिल्डिंग अजिबात सेफ नाही आहे. पूर्ण बिल्डिंग खराब झालेली आहे आणि टीचिंग स्टाफ नाही आहे. इथं टीचिंग स्टाफ नाही आहे. आणि दुसरं एक की जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इथं रिव्हॅम्प केलं पाहिजे. किती पुढे घेणार. आणि आज जे घडलं जे लहान मुलांना बाहेरून आणून त्यांना स्कूलचे युनिफॉर्म घालून बसवलं इथं मीडियासमोर याची चौकशी केली पाहिजे. हे का झालं. कारण की हे आज पहिल्यांदा नाही झालं. हे आता मी उजनीमधून आलो तिथेही यांनी असाच प्रकार केला होता. ते हे सगळे आपल्याच औसामध्ये असाच प्रकार केला होता. हे आपल्या चुका लपवण्यासाठी प्रशासन ज्या मुलांचा वापर करते याच्यापेक्षा तुम्ही शाळेवर काम करा. आणि आधी तुम्ही टीचिंग स्टाफ वाढवा. आणि इथं औसाचं प्रकरण असो का इथलचं असो माझ्या ऐकण्यात आलेलं आहे. ऐकण्यात याची रिपोर्ट पण आहे. व्यसनाचा अड्डा बनलेली आहे शाळा. औसामध्येही असंच काही झालेलं आहे. ते जी शाळा होती त्याच्या अवतीभोवती शाळेतच रात्री किंवा दुपारी मुलं येत आहेत 17-18 वर्षाची किंवा माणसं येत आहेत ते तिथं गांजा फुकतायत, दारू पित आहेत.
प्रिन्सिपलला जेव्हा प्रश्न विचारला ते म्हणताय मला माहिती नाही काय होते. मग तुम्हाला माहिती काय, तुम्ही कशाचे प्रिन्सिपल आहे? जर तुम्हाला तुमच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये काय होतंय त्याची माहिती नाही आहे तर मग तुम्ही कसले प्रिन्सिपल आहे, काय करता तुम्हाला माहिती काय? BDOकडे गेलो, BDO म्हणे मी सध्या औसामध्ये नाही आहे. मग BDOच्या असिस्टंटला भेटायला गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये, ते कडी लावून पळून गेले. तर कुठं ना कुठं सगळेच अधिकारी पळवाट काढतायत आपल्या जिम्मेदारीपासून आणि कुठं ना कुठं हे सगळे आता घाबरलेले आहेत की त्यांच्यावर ॲक्शन होऊ शकते, त्याच्यामुळे ते पळायला बघताय. मी त्यांना म्हणतोय पळू नका, ज्या गोष्टी खराब आहेत त्या नीट करा. आज आम्ही प्रश्न विचारतो, उद्या आम्ही तुमचं कौतुक करू की तुम्ही काम केले, तुम्ही गोष्टी सुधारल्या, पण त्या तुम्हाला सुधारावं लागतील. तुम्हाला अशा चुका लपवायची गरज नाही आहे की तुम्ही बाहेरचे स्टुडंट्स आणून बसवू जबरदस्ती. पण त्याच औषधाच्या मुख्याध्यापकांनी असं सांगितलं की हे इथं 2 शाळा भरतात, एक उर्दूची शाळा भरते आणि एक मराठी शाळा भरते. त्यांचं असं म्हणणं आहे की 2 शाळा वेगवेगळ्या आहेत, मराठीचा चार्ज माझ्याकडे आहे आणि उर्दूचे ज्या शिक्षक आहेत कदाचित तुम्हाला त्या बोलल्या पण. त्या शिक्षकांनी मला सांगितलं, मला सांगण्यात आलं होतं म्हणे की इथं आज मुलं घेऊन या कारण की तुम्ही येणार, म्हणून मी मुलं घेऊन आले. काय समजायचं मग कोण खरं बोलतंय? आणि ज्या प्रिन्सिपलचं तुम्ही बोलताय ते प्रिन्सिपल तर सारखे म्हणत होते मी प्रिन्सिपलच नाही इथलचा. परवा अजिंक्य शिंदे त्यांना जे आमचे नॅशनल ऑर्गनायझेशन इन्चार्ज आहे, जेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही इथं कोणत्या पोझिशन होते म्हणे काही नाही म्हणे मी असं चालू म्हणे, माझं इथं काहीच रोल नाही म्हणे, माझी काहीच पोझिशन नाही, मी असं चालू मिटिंगसाठी. तर जो प्रिन्सिपल स्वतः प्रिन्सिपल आहे हे मान्यच करायला तयार नाही तर त्याच्या शब्दांवर काय म्हणून भरोसा ठेवायचा. सर अनेक बिल्डिंगी ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या त्या आज पडायला आहेत. छोटे लेकरं जे आहेत त्या बिल्डिंगच्या इमारतीच्या खाली राहत आहेत. त्या कदाचित कित्येक वर्षापूर्वी याचं स्ट्रक्चर ऑडिट झालंय की नाही झालंय आपण अशी मागणी करणार आहात का? कारण चिमुकले तिथं शिकतायत सगळे. राज्यभर हे ऑडिट झालं पाहिजे की किती बिल्डिंग आहे ज्या अनफिट आहे सध्या. मी जाऊन बघतोय भिंतीला तडे गेलेले आहेत, भिंतीला क्रॅक्स पडलेले आहेत, कधी कोणत्याही भिंती कोसळू शकतात. अशा स्थितीमध्ये हे मुलं शिकतात. ह्या शिक्षण अधिकाऱ्यांचे मुलं अशाच अवस्थेत शिकतील का नाही, हे स्वतःची मुलं टाकतात प्रायव्हेट शाळेत आणि ज्याची हे पगार घेतात, ज्यांच्याकडून हे पगार घेतात त्यांच्यासाठीच हे चांगल्या शाळा नाही करत आहे. लोकांच्या टॅक्समधून तुम्ही पगारी घेताय ना, मग त्यांच्या मुलांसाठी तुम्ही चांगल्या शाळा का नाही करत आहे?